कल्याण बदलापूर दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचं काम 52% पूर्ण झालेलं आहे। सुमारे 1510 कोटींच्या या प्रकल्पातील दोन्ही मार्गिका 2028 मध्ये सेवेमध्ये आणण्याचं नियोजन आहे। त्यामुळे लोकल प्रवास अधिक वेगवान होणार आहे। एअर इंडियाचे 2 वैमानिक प्राथमिक ड्रग टेस्टमध्ये नापास झालेले आहेत। प्राथमिक ड्रग टेस्टमध्ये एअर इंडियाच्या 2 वैमानिकांचे नमुने संशयास्पद आढळले। हे नमुने पुष्टी करण्याच्या दृष्टीने प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले आहेत। मुंबई महापालिकेच्या सभा आणि समित्यांचे अहवाल आता नगरसेवकांना मोबाईलवर पीडीएफ स्वरूपामध्ये ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत। यासाठी डिजिटल मीटिंग आणि मॅनेजमेंट सिस्टीम विकसित केली जाणार आहे। सुमारे 42.77 लाख रुपये खर्च होणार आहेत। त्यामुळे छपाईचा मोठा खर्च वाचणार आहे। परीक्षा व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी एनटीएनं 50हून अधिक कर्मचाऱ्यांना हटवले। तसंच महत्त्वाच्या 10 पदांसाठी नव्या व्यावसायिकांची भरती केली जाणार आहे। सायबर सुरक्षा, प्रश्नपत्रिका तयार करणं, परीक्षा सुरक्षेसाठी खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेनं गणेश मूर्तिकारांना आतापर्यंत 3000 लिटर इको फ्रेंडली रंगांचं वाटप केलेलं आहे। 26 वॉर्ड कार्यालयांकडून 6 रंगांचं वितरण करण्यात आलंय। यापूर्वी शाडूच्या मातीचंही वाटप झालेलं आहे। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शनाखाली बाबा बुढा अमरनाथ चौर्य यात्रा आयोजित केली आहे। या यात्रेसाठी पालघर रेल्वे स्थानकावरून स्वराज एक्सप्रेसनं शेकडो भक्त जम्मू काश्मीरकडे रवाना झालेत। या यात्रेसंदर्भात भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। वाशिम जिल्ह्यातील कामर गावात महाकाल मित्र मंडळाच्या वतीनं कावड यात्रेचं आयोजन केले। लाखपुरी इथे पवित्र जल आणून कावडीतून ते प्राचीन महादेव मंदिरामध्ये नेलं जात आहे। विधिवत पूजा अर्चा करून महादेवाचा जलाभिषेक केला गेला। हर हर महादेव बम बम भोलेनाथ या जयघोषात तरुणांसह शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं महादेवाची पूजा केली। अमरावतीच्या भातुकली तालुक्यातील धामुरी गावामध्ये नागपंचमीच्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन करण्याची 200 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आजही जपली जाते। गावातील सर्व समाजातील नागरिक उत्साहात इथे सहभागी होतात। या अनोख्या उत्सवातून गावचा एकोपा, सामाजिक सलोखा आजही जपला जातोय। मुंबईमध्ये मलेरियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे। डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये मात्र घट झाल्याचं महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आलंय। आतापर्यंत मलेरियाचे 3177 रुग्ण आढळून आले। बेस्टच्या बस गाड्यांची संख्या कमी झाल्यामुळे मुंबईकरांना बससाठी 45 ते 50 मिनिटं प्रतीक्षा करावी लागते। ओलेक्ट्रा कंपनीकडून अपेक्षित बस वेळेमध्ये दाखल न झाल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। सध्या बेस्टच्या ताफ्यामध्ये 2741 बसेस आहेत। नवी मुंबईमधील तुर्भे डम्पिंग ग्राउंडची क्षमता आता संपण्याच्या टप्प्यामध्ये आलेली आहे। दररोज सुमारे 860 टन कचरा तिथे निर्माण होत असल्यामुळे महापालिकेसमोर पर्यायी जागा शोधण्याचं आव्हान आहे। डम्पिंगमुळे दुर्गंधी आणि प्रदूषणाचा त्रास सुद्धा होतोय आणि त्यामुळे त्या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा स्थानिक करतायत। रायगडमधील दिघी बंदराच्या 42,500 कोटींच्या प्रस्तावित विस्ताराला मच्छीमारांनी पर्यावरण विषयक जनसुनावणीमध्ये तीव्र विरोध केलाय। प्रकल्पामुळे पारंपरिक मासेमारी क्षेत्र आणि सागरी परिसंस्थेवर परिणाम होण्याची भीती आहे आणि त्या संदर्भातली भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। बंदराची क्षमता 23.65 वरून 140 दशलक्ष मेट्रिक टन करण्याचा प्रस्ताव आहे। यवतमाळमध्ये केबल टाकण्यासाठी केलेल्या रस्ते खोदकामामध्ये पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते। खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं आहे। सुरक्षेअभावी नागरिकांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे। वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये एका मार्गावर पुलामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा अडकलाय। त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडून पावसाचं पाणी शेतामध्ये शिरण्याची भीती आहे। कचरा तातडीने हटवावा अशी मागणी शेतकरी करतायत। वाशिम जिल्ह्यामध्ये सिंचन विहिरींचं बांधकाम पूर्ण होऊन शेकडो शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत। पंचायत समितीकडे निधी नसल्यामुळे अनुदान रखडले। तातडीने निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी शेतकरी करतायत।
जळगावच्या पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर इथे ग्रामसभेनंतर प्रकृती खालावल्यामुळे ग्रामसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. ग्रामसभेतील इथल्या प्रकाराचा धसका घेतल्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आहे असा आरोप ग्रामसेवक संघटनेनं केलेली आहे. प्रकरणात पोलीस सध्या अकस्मात मृत्यूची त्यांनी नोंद केली आहे आणि अधिकचा तपास सुद्धा करतायत. कल्याण पडघा महामार्गावर दरवाजा नसल्यामुळे खचाखच भरलेल्या एसटी मधून विद्यार्थी लटकत जीवघेणा प्रवास करतायत हे समोर आले. हा धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ सध्या एका जागरूक नागरिकानं चित्रित केलेला आहे आणि तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पालघर तहसीलदार कार्यालयावर आमदार विनोद निकोले यांच्यासह उमरोळीकरांनी भव्य मोर्चा काढला. उमरोळी गावातील गट क्रमांक 308 ही जागा ग्रामपंचायतीची आहे आणि त्यावर सरकारनं कोणताही हक्क दाखवू नये या मागणीसाठी त्यांनी हा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलांनी सहभाग नोंदवला. राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकानं वेगानं तपास पूर्ण करावा, तर्कसंगत निष्कर्ष काढावा असे निर्देश न्यायालयानं दिले. त्याचबरोबर या प्रकरणात केलेल्या तपासातील प्रगतीचा स्थिती अहवाल बंद लिफाफ्यामध्ये सादर करा असे आदेशही एसआयटीला दिलेले आहेत. व्यवसायासाठी ठरवून दिलेल्या जागेपेक्षा अधिक जागा बळकावणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. तसंच फेरीवाल्यांनी निश्चित जागेतच व्यवसाय करावा, अतिक्रमण करू नये असंही स्पष्ट केलेलं आहे. पुण्यामध्ये एअरपोर्ट रोडवर बांधकाम व्यावसायिकाला बिष्णोई टोळीच्या नावानं धमकी देत तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास कुटुंबियांना गोळ्या घालण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे. विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. खंडणी विरोधी पथकाकडून तपास सुरू आहे. गोंदिया पोलिसांनी मध्य प्रदेशातून गोंदिया मार्गे वर्ध्याकडे होणाऱ्या अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश केलाय. कारवाईमध्ये 12,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वर्ध्यामधील 2 आरोपींना अटक केली आहे. राज्यामध्ये वीज चोरी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेमध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये 19,599 वीज चोऱ्या उघडकीला आल्या. यापैकी जुलैमध्ये 11,032 प्रकरणं समोर आली आहेत. एकूण 15,965 प्रकरणांमध्ये 30 कोटी 36 लाख रुपयांची वीज चोरी झाल्याचं आढळलं आहे.